नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथले उच्चशिक्षित मागासवर्गीय तरुण बबन रणजित पाटोळे यांनी उपजीविकेसाठी नोकरी मिळाली नसल्याने 10 जानेवारी 2024 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशास अधीन राहून पेठवडगाव महालक्ष्मी तलावात मासे संगोपन आणि मासेमारीसाठी लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन प्रशासकीय ठराव नंबर 251 दिनांक 24 जानेवारी 2024 ने पंचवार्षिक ठेका मंजूर करण्यात आला. सन 2024-2025 ची वार्षिक ठेका रक्कम 1,70,000 रुपये जमा केली. तलाव परिसर अत्यंत अस्वच्छ होता. तो पदरमोड करून स्वच्छ करून चांगल्या प्रतीचे बीज तलावात सोडण्यात आले. सन 2025-2026 या सालाचे सुद्धा ठेका रक्कम भरून रोजगार केला आहे. पण 2026 ते 2027 या सालाचा ठेका रक्कम भरण्यासाठी रीतसर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अर्ज दिला आहे. पण जानेवारी महिन्यापासून जाणीवपूर्वक ठेका रक्कम भरून घेण्यास टाळाटाळ होत आहे. यामध्ये राजकीय द्वेषाने अडथळा आणण्याची शक्यता व्यक्त होत असून नियमाप्रमाणे 5 वर्षाचा ठेका मिळाला असतानाही 3ऱ्या वर्षी टाळाटाळ करणे म्हणजे नियमबाह्य आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने तात्काळ ठेका रक्कम भरून घेऊन पुन्हा परवानगी द्यावी, अन्यथा अण्णा ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनांक 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे बबन रणजित पाटोळे यांनी दिला आहे. नमस्कार, मी बबन पाटोळे, पेठवडगाव मत्स्य ठेकेदार, महालक्ष्मी तलाव मत्स्य ठेकेदार आहे. मित्रांनो, मी गेले 2 महिने झालं प्रशासनाशी विनंती करत आहे आणि सातत्याने पाठपुरावा करत आहे. आणि मी सदरच्या तलावामध्ये खूप मोठी गुंतवणूक केली आहे आणि केवळ मी मागासवर्गीय तरुण आहे म्हणून माझ्यावरती अन्याय अत्याचार प्रशासनाकडून खुलेआम सुरू आहे. कारण दुसऱ्याला द्यायचा ही एक कटू मानसिकता या लोकांच्यामध्ये असून की माझा सगळा माल बळकवण्याचा आणि माझ्या आर्थिक नुकसान करण्याचा हा कुटील डाव सध्या सुरू आहे. मित्रांनो, मी प्रशासनाकडे वेळोवेळी विनंती आणि अर्ज केलेला आहे. 10 एप्रिलपर्यंत त्यांनी मला न्याय द्यावा म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे. जर मला त्यांनी न्याय दिला तर मी 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी मी आत्मदहन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आहे. आणि प्रशासनानं लवकरात लवकर माझी विनंती मान्य करावी आणि मला या संकटातून बाहेर काढावा अशी मी त्यांना विनंती करतोय. मागासवर्गीय तरुणावर होत असलेला हा अन्याय अत्याचार हा कुठेतरी थांबावा आणि मला त्याचा योग्य न्याय मिळावा अशी मी अपेक्षा करतो. हे ऐकल्यानंतर काल माझे वडील स्ट्रोकने, दुसरा स्ट्रोक म्हणजेच हार्ट अटॅकच्या स्ट्रोकने अशोक पाटील येथे ॲडमिट आहेत. त्यांच्या दवाखान्याचाही खर्च आता कसा भागवायचा असा माझ्यासमोर यक्ष प्रश्न आहे. आणि मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आर्थिक नुकसान होऊ देऊ नये याबाबत मला न्याय मिळावा म्हणून की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सामाजिक न्याय विभाग अशा बऱ्याच मान्यवरांना पत्र पाठवलेले आहेत काल 3 एप्रिल रोजी. आणि याची कुठेतरी दखल घेतली जाईल म्हणून सदरचा व्हिडिओ जितका व्हायरल करता येईल तितका व्हायरल करावा. मला आता गप्प बसून चालणार नाही, कारण माझ्यावर जो होत असलेल्या अन्याय अत्याचारासाठी माझ्याकडे खूप कमी वेळ राहिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, की वडगाव नगरीतल्या नागरिकांना माझी विनंती आहे की तुम्ही मला सहकार्य कराल आणि पाठिंबा द्याल इतकीच मायबाप जनतेकडून मी अपेक्षा ठेवतो. नमस्कार.